तर बघा मी आज बनवणार आहे चिकनची भाजी. आता तुम्ही मला म्हणताल एवढूशा चिकनची भाजी, तर एवढूशा चिकनची भाजी पण आणि एवढूशा चिकनची बिर्याणी सुद्धा बनवणार आहे. आता तुम्ही म्हणताल का बरं एवढूशा चिकनची भाजी, एवढूशा चिकनची बिर्याणी? तर घरामध्ये कोणच नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे आहे ना मी 100 रुपयाचं चिकन आणलं या. आणि हे काय इकडं भाजी पण आपली झालेली आहे. सगळी रसाच खात्यात, चिकन कुणीही खात नाही. हे बघा आता इकडं चिकनला मसाला फिसाला लावून आता 1-1.5 तास मी असंच मुरत ठेवणार आहे. इकडं आल्या लसूणची पेस्ट आहे. आणि ह्या बघा इकडं काय केलंय, भजे. आता एक माणूस काहीच चिकन खात नाही, म्हणजे नॉनव्हेजच तो काय खात नाही. आता ह्यांना मी खायला पियला दिलेलं आहे. आता मला महत्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे असं व्हिडिओ काढायच्यात. हे काय इकडं व्हिडिओ काढण्यासाठी मी ह्या बघा तोंडाला कसं डांबार लावल्यागत, हे काय आहे मला पण नाही माहिती. म्हणजे कसली क्रीम आहे ती. हे मांस आहे तोंडाला लावायचं, ते माझं नाही बरं का, ह्यांनी यांच्या तोंडाला लावायला आणलं होतं. तर मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मग मी ते तोंडाला लावलं या. आता तुम्ही म्हणताल कसला व्हिडिओ काढायचा होता, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉमेडी व्हिडिओ असतात माझं, त्यासाठी मी हे मांस लावलं होतं. आणि हे लावत नाहीत म्हणून आता म्हणलं असं जे पडून राहण्यापेक्षा चला आपलं तरी तोंड व्हायचं गुरं करावं, म्हणूनसाठी मी लावलेलं आहे. तर चला आता चुटकीत बघा कसा हा सगळा पसारा आवरते. भांडी बिंडी सगळी चकाचक मध्ये चुटकीमध्ये घासून टाकते. चला ह्या बघा चुटकीमध्ये सगळा पसारा पण आवरला, भांडी मिठी एका चुटकीमध्ये घासून टाकली. असं तुम्हाला वाटत असेल, अजिबात नाही. ह्याला 1 तास गेला आहे माझा. आणि हे काय इकडं अख्ख्या तोंडाचं ते जी मांस होतं ते काढलेलं आहे, तडकत होतं लय तोंड. आणि हे काय इकडं ओल्लं होतं वाईस ते मांस, त्यामुळे हे निघतच नव्हतं. तर मग हे काय इकडं आता मी याला वरबाडून काढते. हे लय ना त्रास होतो हे काढताना. जे आपल्या तोंडावली बारीक बारीक केस आहे ना, ती सगळी ह्या मांसला चिटकून येतात, त्यामुळं लय वडल्या जातं, म्हणजे असं तडाकतं येईल तोंड. आणि ह्या बघा आता मी काय करणार आहे, तोंड धुवून आपली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. संध्याकाळी स्वयंपाक काय करणार आहे, तर बिर्याणी बनवणार आहे. ते काय त्या 4 खडं ठेवलं होतं त्याची बिर्याणी बनवणार आहे. आणि ह्या बघा किचन हे क्लीन केलं होतं, फक्त गॅस नव्हता धुतला. आता गॅस का नव्हता धुतला, तर आपली बिर्याणी परत आपल्याला बनवायची होती. म्हणलं परत गॅस खराब होणारच आहे, म्हणलं कुठं डबल कुटाणा करत बसावा, त्यापेक्षा बिर्याणी बनवून मग सगळं गॅस बी धुवून क्लीन करून ठेवावं मग किचन वाटाही. ह्या बघा 1 तास पहिलंच मी हे तांदूळ भिजत घातलं होतं बरं का. हे बासुमती इंद्रायणीचं तांदूळ आहे, आपल्या इंद्रायणीचं सॉरी या बासुमती बिर्याणी राईस आहे ह्या. तर ह्या बघा मी कांदा टमाटा कापून असं परतायला लावलेला आहे. लय साधी सोपी आणि एकदम टेस्टी बिर्याणी होती बरं का. ही अशा पद्धतीने केल्यावर मला तुम्हाला बारकाव्याने पद्धत दाखवायची होती बरं का सगळी आजच, पण झालं असं नेमकं माझी मैत्रीण आली आणि तिने लय 2-3 तास माझा म्हणजे वेळ तिला मी दिला, त्यामुळे मग मला काय दाखवताच आली नाही तुम्हाला बिर्याणी. आणि मग लय उशीर झाला आहे बिर्याणी बनवायला. बरं बिर्याणी बनवायला उशीर झाल्यावरती घरात काय साधा तमाशा होतोय, जेवायला उशीर झाल्यावर टायमालाच लागतंय जेवायला, म्हणूनसाठी मग मी तुम्हाला दाखवू शकले नाही बरं का. ह्या बघा हे पाणी अजून आटवायचंय मला ह्या आपल्या गिरवीतलं. आणि ह्या बघा इकडं आपला तांदूळ चांगला बऱ्यापैकी भिजलेला आहे. आणि डायरेक्ट इकडं आता दम लावायच्या वेळेस तुम्हाला दाखवली. इकडं तर बघा डायरेक्ट अर्धी निम्मी खाऊन झाली सगळ्यांची बिर्याणी. आणि बिर्याणी एकदम टेस्टी आणि चवदार झालेली आहे बरं का.